बोला हाय हॅलो फॅमिली. तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर कसे आहेत सगळे, मजेत ना? तर आय होप सगळे मजेत असाल आणि मजेतच असायला पाहिजे, कारण गेलेला क्षण परत येत नाही म्हणून त्या क्षणामध्ये प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिका. तर आम्हीही खूप आनंदी आहोत. तर आनंदी का आहोत हे तुम्हाला लक्षात येईल. आता आम्हाला काय खायचंय? काय खायचंय? बोल ना. टमूस खायचंय कारण ऊन पडले भरपूर सारं बाहेर. आम्ही उन्हातून आलोत आत्ता आणि ऊन खूप सारं झालेलं आहे आणि आम्हाला आता थंड काहीतरी खायचं होतं, पण फ्रीजमध्ये आम्ही पाणी वगैरे ठेवायला विसरलो. पाणी वगैरे ठेवलं नाही, कारण जे बॉटल होत्या फ्रीजमधल्या त्या आम्ही सोबत घेऊन गेलेलो होतो, है ना राज? हो. आता आम्हाला थंड खायचं, त्याच्यामुळे राजला लक्षात आलं की फ्रूट आहे फ्रीजमध्ये, तर थंड काहीतरी खावं म्हणून राज बोलला टमूस खायचंय. त्याला काय खायचंय? टमूस. त्याला काय म्हणतात इंग्लिश मध्ये, मराठी भाषेमध्ये? टमूस. 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 तुला आवडतं? ऊन लागले तुला स्कूल मधून आल्यानंतर? राज स्कूल मधून आलेला आहे, खूप सारं ऊन लागत आहे राजला. आता स्कूल मधून घेऊन आली मी. उन्हाळा तर आणखीन चालू व्हायला बाकी आहे, वेळ सुरुवातच आहे उन्हाळ्याची, तर इतकं ऊन लागत आहे. माहिती नाही उन्हाळ्यामध्ये काय हाल होते. ते एक बरं आहे की लेकरांना सुट्ट्या वगैरे होतात उन्हाळ्यामध्ये आणि काही वेळ त्यांना घरी घालवता येतो, नाहीतर सतत हे आजारी पडायचे काम वगैरे असतात उन्हाळ्यामध्ये. खरं तर सुरुवातच आहे, तर राजला खूप त्रास होतोय. तो ऊन लागायला की बोलतोय मला घरी नाही यायचं, शाळेत नाही जायचं, ऊन लागायले वगैरे. पण आता आहे काही दिवस स्कूल, तर जावंच लागेल, है ना राज? हो. पण घरी आले की आम्हाला थंड असं काहीतरी लागणार आहे. जेव्हा स्कूल मधून घरी येतो ना राज, आणि तिथे आईस्क्रीमचे शॉप वगैरे आहेत, तर राज नेहमी बोलत असतो की आईस्क्रीम खायचंय मम्मा, खूप ऊन लागायलंय, थंड पाणी प्यायचंय, खूप ऊन लागायले. कारण राजला जे स्कूलमध्ये पाणी देत होतं आपण वॉटर बॅगमध्ये आपण सगळ्या मुलांना, तर त्यावेळेस गरमच झालेलं असतं आणि जोपर्यंत ते थंड असतं ना, ते फक्त तोपर्यंतच पिलं जातं पाणी वगैरे, नंतर नाही पिऊ वाटत. तर तशीच बॉटल वगैरे वापस घेऊन येतोय, कारण घरी तर आपल्याला नॉर्मल पाणी पिऊ वाटत नाही, माठामधलं किंवा फ्रीजमधलं पाणी पिवं असं वाटतं आपल्याला. तर तोही आणि त्यावेळेस आता बोलत होता आईस्क्रीम खायचं वगैरे म्हणून. मी म्हटलं घरी गेल्यास थंड काहीतरी खावं, कारण आपण देतो ऊन लागायले म्हणून, थंड काहीतरी देतो, पण हे आजारी पडायचे असतात, त्यामुळे घरी आलं ना काहीतरी थंड घरचं ज्यूस वगैरे बनवलेलं किंवा फ्रूट किंवा नॉर्मल थोडंसं थंड पाणी असं देणं ठीक आहे. तर आता इकडे राज काय करतोय बघा. काय करतो राज? बाळ आहे पोटात. देवाच्या पोटामध्ये बाळ आहे म्हण, कारण टरबूज खूप सारा मोठा आहे ना, त्याच्यामुळे तो तसा म्हणतो. हा काय मला सांग एकदा. असं पकड हातामध्ये, फोटो काढू तुझे. पकड. उचलून घ्या. टमूच असं पोट जास्त झालं ना, राज बोलते बाळ आहे पोटामध्ये किंवा जास्त जेवण केलं असं तो चिडवत असतो कोणाला पण. आता हे टरबूजची ढेरी थोडीशी जास्त दिसते, म्हणजे पोट मोठा दिसतंय, तर राज बोलतोय टमूज ना. अच्छा पकला. काय राजते? टमूज. चिरा, मला पण खायचंय आता, भूक लागली मला पण. थंड खायचं काहीतरी. मला टमूज खायचं आहे. तर आमचे व्हिडिओ कसे वाटतात कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि नवीन आमच्या व्हिडिओवरती आला असाल, पहिल्यांदाच हा आमचा ब्लॉग पाहत असाल, तर आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसं इंस्टाग्रामला पण सपोर्ट करा. व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असं सपोर्ट करा. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. काय करायलास राज? काय चिला लाव? ही काय? राज काय रे ते? इकडे बघ. काय ते? टमूस. नीट सांग ना काय काय राज ते? तुम्हाला टरबूज चिरून द्यायले ते खायचंय तुम्हाला? काय हे? टरबूज. राज बोलतो मम्मा फ्रूट कडे पण दाखवा, माझ्याकडे पण दाखवा. तू दिसत नाहीस. दिसायली ना मी.
फ्रूट दिसत नाही. फ्रूट दिसू द्या फक्त. थांब. मी इकडे टरबूज चिरत आहे. राजला देणार नाहीये, मी एकटीच खाणार आहे आता. राज गेले बाहेर वॉशरूमला, तोपर्यंत आपण पटकन खाऊन घेऊयात. हा, राज गेलाय तोपर्यंत. काय खायलास तू? टरबूज मी चिरलंय, हे पूर्ण मी चिरून दिलंय इथं. आणि राजचं इकडे काय चालू आहे बघा. काय चालू आहे राज? स्कूल मधून आला, ड्रेसही काढला नाही. त्याला म्हटलं मी तू चेंज कर ड्रेस वगैरे, तोपर्यंत मी टरबूज चिरून घेते आणि आपण खाऊन घेऊया म्हटलं. तर त्याचं काय चालू आहे इकडे? ड्रेस चेंज नाही करायचा आणि मला पण नाही देणार. हा, हे घेऊ दे ना मला, मीच दिलंय ना तुला चिरून. मला खा पण बोलत नाही. मला दे ना, दे ना मग. लहान बाळाला खाऊ द्यायचं. लहान बाळाला खाऊ द्यायचं? तू लहान बाळ आहेस? मोठा शाळेत चाललास ना आता. खूप इमोशनल अत्याचार होतो माझ्यावर घरामध्ये. कट्टी तुझी कट्टी मला सोडून खायले राज, मी चिरून देऊ पण. इकडे चिरून दिलं वाटीमध्ये, रुसून बसला लगेच. इकडे कोणाला तरी आणखीन चिरून दिले, त्यांना मी पूर्ण हे काढून नाही दिलेले. तर इथे मी माझ्यासाठी घेतलेला आहे फ्रूट. पार्टी, आमची उन्हाळ्याची फ्रूट पार्टी चाललेली आहे. राज काय आहे? छान आहे फ्रूट पार्टी. हे छान आहे. चक्की आहे. काय आहे? चक्की. कशाची चक्की आहे? कशाची चक्की आहे राज? आहे काय म्हणतात त्याला? चक्की. ह्याला काय म्हणतात? चक्का. टरबूज. काय म्हणतात म्हणलास तू? टरबूज. टरबूज. बघा हे आमचं टरबूज कसं आहे ते. तुम्ही बी टरबूज नक्की खावा उन्हाळ्यामध्ये, कारण खूप चांगलं असतं उन्हाळ्यामध्ये फ्रूट वगैरे खाल्लेलं. तर त्याच्यामुळे आता आम्ही इथे खात आहोत टरबूज. आणि ही पण मी इकडे घेतलेला आहे टरबूज. पटकन खाऊन घेऊयात, खूप सारं ऊन लागले बाहेरून आलेलं. नंतर थंड पाणी जास्त पिल्यापेक्षा असं काहीतरी फ्रूट वगैरे थंड खाल्लेलं बरं आहे. विमान मध्ये तू आता टरबूज खाल्ल्या खाल्ल्या झोपलास का बरं ड्रेस चेंज करून? का बरं? व्हिडिओ मध्ये मी काय म्हणलं तुला? व्हिडिओ मध्ये सांगितलेलं ऐकलंस होय, म्हणून ड्रेस चेंज केलंस. तुला टरबूज खाण्याच्या अगोदर कर म्हणलं होतं ड्रेस चेंज. मी तू इतका उशीर का लावलंस? बोल काय करणार? काय नाही. आता घ्यायला आले बाबा. तर मी आज खूप सुंदर आणि खूप छान असे बटरफ्लाय वाले कानातले हे केलेले, ते वेअर केलेले आहेत. तर हे मला खूप आवडतात. ब्लॅक आणि सिल्वर या शायनिंग मध्ये आहेत. तसंच माझा आजचा ड्रेस जो आहे तो सिल्वर ब्लॅक म्हणजेच व्हाईट ब्लॅक मध्ये आहे. तर मला खूप आवडला आजचा. आणि राज पण ना खूप म्हणत होता की मम्मा छान असे बटरफ्लाय वाले कानातले घातलेले आहेत तू, छान बटरफ्लाय खूप छान दिसते आणि तू पण बटरफ्लाय दिसते वगैरे म्हणून. पण काही वेळ गप्पा झाल्यानंतर मी त्याच्यासोबत कट्टी केली. तर तो मजाक करत होता खूप सारा आणि लाडी गोडी लावून मला परत बोलत होता तो.
तर रोजच्या धावपळीमध्ये आणि कामामध्ये ना माझं पर्सनल काम हे राहून चाललंच होतं. म्हणजेच माझे जे बॅग आहेत ना, म्हणजे हे कवर आहेत ना, ते मी एकाच कवरमध्ये पूर्ण ब्लाऊज वगैरे सगळं रेडी करून ठेवत असते. साडी वगैरे म्हणजे ऐन वेळेला जर आपल्याला कुठे जायचं असेल ना तर पटकन भेटेल असं, तर त्यामध्ये साडी आणि ब्लाऊज हे पूर्णपणे मी पॅक करून ठेवत असते. तर काही दिवसापूर्वी मी गावी गेलेली, म्हणजेच गावाला वगैरे गेलेली, तर मी त्यातली साडी आणि ब्लाऊज हे काढलं होतं. नंतर वॉश केलं मी आणि मला ठेवायचं हे राहूनच गेलं, पण त्याचे कवर वगैरे खराब झाले होते. मग आज त्यावेळेस शॉपमधून ते कवर घेऊन आली आणि म्हणलं त्या कवरमध्ये ठेवून देऊयात. तर आज मला फायनली आज मुहूर्त लागला आणि आज मी त्या कवरमध्ये हे बघू शकतो तसं कवर फाटलेलं आहे ना, तर आज मुहूर्त लागला. आता या कवरमध्ये ह्या साड्या काढून मी त्या कवरमध्ये पॅक करून व्यवस्थित ठेवून देते. तर फॅमिली, आता खूप लवकर छान असे आपले ब्लॉग येणार आहेत, त्यामुळे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ते साडीचं कलेक्शन असू देत, या ब्लाऊजचं डिझाईन असू देत, या माझ्या रातच्या आणि माझ्या गप्पा गोष्टी असू देत, तसेच या यूट्यूब चॅनलवरती छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. त्यामुळे ना सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून सर्वात अगोदर तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहायला भेटेल. तर भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय अँड टेक केअर.